पुढचं धरण आहे पिंपळगाव जोगे धरण। माळशेज पट्ट्यात असलेल्या धरणात 24.4% पाणीसाठा झाला आहे। याबाबत पिंपळगाव जोगा धरणाचे सहाय्यक स्थापत्य अभियंता शंकर बेनके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी। पाहूयात। आज आपण आलो आहोत पिंपळगाव जोगा या धरणावरती। या धरणाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत या ठिकाणी जे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून जे काम करत आहेत शंकर बेनके राव साहेब हे आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं या धरणाची आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे, याच्यामध्ये किती पाणी साठा आहे, याची क्षमता किती आहे। राव साहेब, किती क्षमतेचं हे धरण आहे, याची किती टीएमसीची याची क्षमता आहे, काय सांगा। याची एकूण साठवण क्षमता 8.31 टीएमसी आहे आणि याचा उपयुक्त साठा 3.89 आहे, म्हणजे याचं डे स्टोरेज 4.42 आहे। आता हे धरण किती टक्के भरलेलं आहे सध्या? आता सध्या हे धरण 24% भरलेलं आहे। यापूर्वी मागच्या वर्षी याच दिवशी फक्त 13% धरण भरलं होतं, त्यामुळे आम्हाला यावर्षी हे धरण पूर्ण लवकर भरेल अशी अपेक्षा आहे। या अगोदर हे धरण 100%वर किती वेळा भरलेलं आहे? यापूर्वी फक्त 4 वेळा भरलेलं आहे। मागच्या 2 वर्ष मागचे, त्याच्या अगोदर 2 वर्ष कमी भरलं आणि त्याच्या पूर्वीच्या 5 वर्षापूर्वी एकदा भरलेलं आहे। मे महिन्यामध्ये या धरणामध्ये डे स्टॉकच असतो, परंतु येडगाव धरणामध्ये सोडण्यासाठी डे स्टॉकमधून पाणी सोडलं जात आहे। जुलै महिना सुरू आहे, अजून पावसाचे 2 महिने बाकी आहेत आणि आत्ताची धरणांची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये अजून या 2 महिन्यात या धरणांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये नक्कीच वाढ होईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त होतीये। शेतकरी राजा सुद्धा या ठिकाणी थोडासा निश्चिंत आहे असं म्हणावं लागेल। आपला आवाजची या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर असणार आहे।